नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 14 एप्रिल 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत कैलासवासी डॉक्टर रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार नुकताच जाहीर झालेला आहे, या संदर्भात माहिती. महिला शासकीय अधिकाऱ्यांचे संमेलन नुकतेच पार पडलेले आहे. हे संमेलन कुठे पार पडलेले आहे या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. तसेच नुकताच एक मंत्रिमंडळ निर्णय आलेला आहे, या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती दरमहा किती अतिरिक्त तांदूळ दिला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 5 किलो. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 14 एप्रिल. 14 एप्रिल 1891 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. त्यांचं जन्मस्थळ होतं महू, मध्य प्रदेश. त्यांचं काही महत्वाचं स्थापना कार्य पाहूया. मूकनायक हे वृत्तपत्र त्यांनी 1920 साली सुरू केले. 1924 मध्ये बहिष्कृत हितकारणी सभेची त्यांनी स्थापना केली. 1927 मध्ये समाज समता संघ, 1930 मध्ये जनता मुखपत्र आणि 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्ष हे त्यांच्या महत्त्वाच्या कार्यांपैकी काही गोष्टी आहेत. जर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या एमपीएससी लायब्ररी या यूट्यूब चॅनलवर समाजसुधारक सिरीजमध्ये त्यांचा व्हिडिओ ऑलरेडी पब्लिश केलेला आहे, तो तुम्ही आवर्जून पहा. 14 एप्रिल हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्ञान दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस 14 एप्रिल हा 2017 पासून पुढे ज्ञान दिवस म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो. आता इतर दिनविशेषकडे वळूया. आज आहे 14 एप्रिल. 14 एप्रिल 1984 बहुजन समाज पार्टी याची आजच्या दिवशी स्थापना करण्यात आलेली होती. 14 एप्रिल 1927 विनोदी लेखक द मा मिरासदार यांचा आज जन्मदिवस. 14 एप्रिल 1675 मराठा साम्राज्याच्या महाराणी ताराबाई भोसले यांचा आज जन्मदिवस. 14 एप्रिल 1962 भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. तसेच 14 एप्रिल हा दिवस संपूर्ण भारतभरामध्ये भारतीय अग्निशमन दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. निपुण सेतू हा उपक्रम कोणत्या पोर्टलद्वारे राबविण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, महाजॉब्स पोर्टल. तर नुकताच काही मंत्रिमंडळ निर्णय समोर आलेला आहे. या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये नेमक्या महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत या संदर्भात माहिती पाहूया. शासन सेवेतील पदांच्या भरती प्रक्रियेमध्ये आता सुधारणा करण्यात येणार आहे. विकसित महाराष्ट्र 2047च्या विजन डॉक्युमेंटला अनुसरून कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. आता एमपीएससीच्या माध्यमातून घेणाऱ्या विविध सेवांतर्गत संवर्गाची संख्या 53 वरून 153 होणार आहे. संयुक्त परीक्षा योजनेमध्ये देखील नव्याने काही सेवांचा समावेश होणार आहे. यामुळे भरती प्रक्रिया सुलभ होणार असून यूपीएससीच्या धर्तीवर महाजॉब्स पोर्टलद्वारे निपुण सेतू उपक्रम राबविण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत याची माहिती देण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न. आकांक्षित जिल्हा कार्यक्रम कोणत्या संस्थेने सुरू केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नीती आयोग. आकांक्षित जिल्हा तालुका कार्यक्रमाचा नुकताच विस्तार करण्यात आलेला आहे आणि काल झालेल्या म्हणजेच 13 एप्रिल या दिवशी झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये याची घोषणा करण्यात आली. नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत यापूर्वीच्या 4 जिल्ह्यांसह राज्य शासनाचा विस्तार कार्यक्रमांतर्गत नव्याने 6 जिल्ह्यांची निवड करण्यास मान्यता मिळालेली आहे. सध्याच्या 27 आकांक्षित तालुक्यांव्यतिरिक्त नवीन 150 तालुक्यांची निवड करण्यास देखील मान्यता देण्यात आली. 10 जिल्ह्यातील 77 आकांक्षित तालुक्यांसह राज्यातील अन्य जिल्ह्यातील 100 आकांक्षित अशा 177 तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. आकांक्षित जिल्हा कार्यक्रमामध्ये नवीन 6 जिल्हे कोणते समावेश करण्यात आलेले आहेत? तर हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे आणि परभणी या आणखी 6 जिल्ह्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. या अगोदर नंदुरबार, वाशिम, गडचिरोली, धाराशिव या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश होता. आकांक्षित जिल्हा कार्यक्रम म्हणजे काय? तर देशातील सर्वाधिक मागासलेल्या जिल्ह्यांचा जलद विकास करण्यासाठी केंद्र सरकारने म्हणजेच नीती आयोगाने 2018 मध्ये हा विशेष कार्यक्रम सुरू केलेला आहे. यामध्ये आरोग्य, शिक्षण, शेती आणि पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष दिले जाते. त्यामुळे लक्षात घ्या, आकांक्षित जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील कोणकोणते होते? तर नंदुरबार, वाशिम, गडचिरोली, धाराशिव हे 4 जिल्हे ऑलरेडी समाविष्ट होते. तर आता नवीन 6 जिल्हे कोणते समाविष्ट करण्यात आलेले आहेत? तर हिंगोली, जालना, पालघर,
बीड, धुळे आणि परभणी. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. महिला शासकीय अधिकाऱ्यांचे पहिले मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दिल्ली. महिला शासकीय अधिकाऱ्यांचे पहिले साहित्य संमेलन हे नुकतेच दिल्ली या ठिकाणी पार पडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संमेलनामध्ये विविध पुस्तकांचे देखील प्रकाशन केले. त्यातील महत्त्वाची पुस्तके कोणती त्या संदर्भात माहिती पाहूया. जिओ मन हे पुस्तक आर विमला यांनी लिहिलेले आहे, त्या IAS अधिकारी आहेत. ॲट द क्रॉसरोड्स ऑफ टाइम्स रिफ्लेक्शन्स ऑन ए चेंजिंग इंडिया हे पुस्तक लीना मेहेंदळे यांनी लिहिलेले आहे, त्या निवृत्त IAS अधिकारी आहेत. द भिडेवाडा लिगल बॅटल हे पुस्तक ॲडव्होकेट निशा दाभाडे चव्हाण यांनी लिहिलेले आहे. मधुमालती हे पुस्तक अबोल भावनांची काव्यवल हे पुस्तक गीतांजली टेमगिरे यांनी लिहिलेले आहे. तर अंतर्नाद हे कवयित्री डॉक्टर मंगल पांचाळे धोटे यांनी लिहिलेले आहे. आपल्याला पुस्तक या घटकामध्ये अशा पद्धतीच्या जोड्या लावण्यासाठी प्रश्न विचारण्यात येऊ शकतो, त्यामुळे हे महत्त्वाचे पुस्तकं लक्षात असू द्या. आणि पहिले महिला शासकीय अधिकाऱ्यांचे साहित्य संमेलन कुठे पार पडलेले आहे? तर दिल्ली या ठिकाणी हे संमेलन पार पडलेले आहे. पुढचा प्रश्न. डॉक्टर रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार अंतर्गत लोककला सेवा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चंदाताई तिवाडी. कैलासवासी डॉक्टर रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार हा नुकताच जाहीर झालेला आहे. यामध्ये कीर्तन सेवा पुरस्कार हा मिळालेला आहे केशव महाराज नामदास यांना. तर लोककला सेवा पुरस्कार हा पुरस्कार चंदाताई तिवाडी या भारूड सम्राज्ञी यांना मिळालेला आहे. तसेच यंदापासून वारकरी साहित्य संमेलन देखील राज्य शासनाच्या वतीने आयोजित केले जाणार आहे. डॉक्टर रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार सोहळ्यामध्ये अशा पद्धतीची घोषणा करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न. हॉर्मुझ सामुद्रधुनी धोकादायक होण्याचे मुख्य कारण काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सागरी सुरुंग. तर आता हॉर्मुझची सामुद्रधुनी ही अतिशय धोकादायक बनलेली आहे. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हॉर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली वेगाने सुरू झालेल्या आहेत. मात्र यामध्ये प्रचंड मोठे अडथळे निर्माण झालेले आहेत. कारण इराणने सामुद्रधुनीमध्ये पेरलेले सागरी सुरुंग आता शोधणे कठीण झालेले आहे. चुकीचे नकाशे आणि वाहून गेलेली उपकरणे यामुळे परिस्थिती गुंतागुंतीची बनलेली आहे. सुरुंग हटवणे हे पेरण्यापेक्षा अधिक वेळखाऊ असते. त्यामुळे अशा पद्धतीचे ही सामुद्रधुनी ही अतिशय गंभीर स्वरूपात आलेली आहे. यामध्ये अमेरिकेने काही कारवाई देखील सुरू केलेली आहे. अमेरिकी नौदलाने सामुद्रधुनी स्वच्छ करण्याची मोहीम देखील सुरू केलेली आहे. याचा नेमका उद्देश म्हणजेच व्यापारी जहाजांची सुरक्षित वाहतूक पुन्हा सुरू करणे हा आहे. त्यामुळे लक्षात घ्या, हॉर्मुझ सामुद्रधुनी ऑलरेडी आपण मागील महिन्यामध्ये या संदर्भात खूप माहिती पाहिलेली आहे आणि 1 महिन्यापासून हे जे काही संघर्ष सुरू आहे इराण आणि इस्रायल या संदर्भात, तर त्यामुळे हॉर्मुझ सामुद्रधुनी प्रचंड चर्चेमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला सामुद्रधुनीबद्दल संपूर्ण डिटेल माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता जिल्हा आकांक्षित जिल्हा कार्यक्रमामध्ये नव्याने समाविष्ट झालेला नाही? तर लक्षात घ्या, या 4 पर्यायांपैकी 3 नव्याने समाविष्ट झालेले आहेत, तर एक जिल्हा हा नव्याने समाविष्ट झालेला नाही. त्यामुळे पर्याय नीट ऐकून घ्या. पर्याय क्रमांक 1 हिंगोली, पर्याय क्रमांक 2 जालना, पर्याय क्रमांक 3 गडचिरोली आणि पर्याय क्रमांक 4 पालघर. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPSC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.